दाखव, या गाडीने जाणार, हा आमचा कोच आहे. भरपूर वेळानंतर ट्रिपच प्लॅन भरपूर वेळानंतर झाली. मनालीला जाणार त्यावेळेस आम्ही, आणि त्यामध्ये आम्ही आता या तेजसला जाणार. आत्ता आम्ही आहोत मुंबई सेंट्रलला. आम्ही आता दिल्लीला जाणार या ट्रेनने. दिल्लीला पोचलो. दिल्लीला पोचल्यावर आम्ही एक टेम्पो ट्रॅव्हलर बुक आहे, त्याने आम्ही मनालीला जाणार. सो 22 तारखेला रात्री आम्ही मनालीला पोचू. आज 21 मार्च आहे आणि आम्ही हा आमचा डबा आहे B8. कशा आहात मित्रांनो? मी आता पोचलेलो आहे. आज आहे 22 तारीख. मी आता पोचलो आहे न्यू दिल्लीला. हे आहे रेल्वे स्टेशन न्यू दिल्लीचं. आणि आज 22 तारखेला आम्ही 8:30 वाजता पोचलो आहे न्यू दिल्लीला. आणि आता आम्ही आमच्या टेम्पो ट्रॅव्हलरमध्ये आलो आहे. ओके ना? हां, मग आणि आता जवळजवळ 10 तासाचा प्रवास आहे मनालीला जायचं तर आमच्या हॉटेलवर. आता मी हॉटेलवर गेल्यावर दाखवीन हॉटेल कसं आहे. तर मित्रांनो, मनालीला जाता जाता आम्ही पानिपतला चालू आहे. ॲक्च्युली हे आहे पानिपतच्या 3ऱ्या युद्धाचं मेमोरियल. 3रं युद्ध? मला पहिलं युद्ध बघायचं होतं. एवढं ते गोळ होती. वा, काय मला माहित नाही की काय 2-2 शेवटचं सांग. थांब होच नाहीये. केलंच बंद. दे हो, बंद कर. वा, कॅमेरा कशा आहात मित्रांनो? आज आहे डे 2 मनाली ट्रिपचा. काल आमचं मुंबई टू मनाली ट्रॅव्हलिंग होतं. त्याच्यात काल आम्ही 10:30ला रात्री आमच्या हॉटेलला पोचलो. आणि आज सकाळी उठून ब्रेकफास्ट करून आवरून आंघोळ वगैरे झाली आहे. आणि आता आम्ही जाणार आहोत हिडिंबा टेम्पलला. तर गाईज, आता आम्ही निघालेलो आहोत हिडिंबा मंदिराला. तर गाईज, आता आम्ही हिडिंबा टेम्पलला पोचलो आहोत. थोडंसं अजून पुढे चालत जायचं. तो बघा, तो याक आहे, त्याच्यावरून जातो. तर गाईज, हे आहे हिडिंबा टेम्पल. तर मित्रांनो, आज आहे डे 3 मनाली ट्रिपचा. आज आम्ही करणार आहोत रिव्हर राफ्टिंग. अभी यहाँ पे
अभी यहाँ पे थोड़ा सा जंप है तो मैं आपको गेट डाउन बोलूँगा, नीचे बैठ जाओ। चलिए गेट डाउन, फेस मेरी साइड, हाँ ऐसे पीछे, हाँ ऐसे, तो वहाँ पे रस्सी पकड़ो, मैं नहीं उल्टा, हाँ ऐसे लेट जाओ पीछे की तरफ। गुड, यहाँ पे देखिए साइड पे बैठिए, एक्सक्यूज मी, साइड पे बैठिए भैया, आप ही कॉर्नर पे बैठो सब लोग। सर थोड़ा ऊपर हो जाइए आप, हल्का सा रस्सी छोड़ दो सेंटर वाली। यहाँ पे देखो, कैसा लगा बोलो? बहुत अच्छा, मजा आ रहा है? बहुत मजा आया, लेकिन हाथ बहुत ठंडा हो गया अभी। बहुत ही अच्छा एक्सपीरियंस, लेकिन पूरा कार पड़ गया। एंजॉय, ये एन्जॉय, मजा आली। तर मित्रांनो, राफ्टिंग झालेली आहे आणि राफ्टिंग झाल्यावर बाहेर एक देऊळ होतं वैष्णो माताचं, तिकडे आम्ही जाऊन आलो आणि आता आम्ही थांबलोय शॉल फॅक्टरीला आणि आता इथे तर मित्रांनो, काल आम्ही ते टेम्पल केल्यानंतर हॉट एअर बलूनच्या इकडे पाहिलं, पण ते करू शकलो नाही कारण हवा भरपूर होती. मग त्यानंतर आम्ही मॉल रोडला आलो, तिकडे खाल्लं, थोडीशी खरेदी केली आणि रूमवर आलो, झोपलो. आणि आज आहे मनाली ट्रिपचा डे 4. त्याच्यात आम्ही जाणार आहोत बर्फाच्या ठिकाणी म्हणजे सोलांग व्हॅलीला. आता मी तुम्हाला तिकडे पोचल्यावर दाखवेन. पूर्ण काका तर मित्रांनो, आता आम्ही सोलांग व्हॅलीवरून आलेलो आहोत आणि आता आम्ही जाणार आहोत हमता पासला. त्याच्यासाठी आम्ही 4x4ची जिप्सी केली आहे, 2 केल्यात कारण आम्ही 10 जण आहोत, 5 जण एका गाडीत जाणार. आणि आता आम्ही तिकडे जाऊन अजून ॲक्टिव्हिटीज करू, थोड्या बर्फात खेळू. ठीक आहे, चला आता मी तिकडे जाऊन दाखवेन. तर मित्रांनो, कसे आहात? काल रात्री आम्ही हमतापासून आलो आणि त्यानंतर आम्ही दमल्यामुळे जेवलो आणि झोपलो. आणि मग रात्री कदाचित स्नोफॉल झाला असावा, कारण की तेव्हा अजूनपर्यंत ढग आहेत, नदी एवढी जोराची वाहते. आणि मग आता हा आमचा हॉटेलचा इव्हिनिंग व्ह्यू आहे. दमल्यामुळे आज आम्ही काही केलं नाही, नुसते आज आम्ही रूमवरच रेस्ट केला. आणि आता आज काहीतरी करायचं म्हणून आम्ही मॉल रोडला जाणार आहोत आणि आज आमचा शेवटचा दिवस आहे, उद्या आम्ही निघणार.